नमस्कार, मी श्वेता. सामस संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कोणत्याही आजारामध्ये त्याचं मूळ कारण जाणून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि या सगळ्यासाठी त्याचं योग्य निदान सुद्धा होणं महत्त्वाचं असतं आणि त्यामुळेच रोगनिदान चाचण्या यांची भूमिका ही खूप महत्त्वाची ठरते. याच रोगनिदान चाचण्यांच्या क्षेत्रामध्ये विश्वासू, नामांकित आणि अग्रगण्य असं नाव असणारं ते म्हणजे कृष्णा डायग्नोस्टिक. रोगनिदान चाचण्यांच्या क्षेत्रात एक विश्वासू, नामांकित कंपनी म्हणून कृष्णा डायग्नोस्टिक देशभरात काम पाहते. कृष्णा डायग्नोस्टिक विविध राज्य सरकार तसंच महानगरपालिका यांच्याशी संबंधित PPP म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपद्वारे गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देणाऱ्यांपैकी एक अग्रगण्य कंपनी आहे. देशभरात 17 राज्यात कृष्णाची 2,500हून अधिक केंद्र कार्यरत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, पायाभूत सुविधांनी सज्ज 4,000हून अधिक प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांसह किफायतशीर किमतीत दर्जेदार आरोग्य सेवा ही कृष्णाची खरं तर वैशिष्ट्ये. रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी आणि टेलिरेडिओलॉजी तसंच कॅन्सरशी संबंधित अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सर्व प्रकारच्या रोगनिदान चाचण्या या केंद्रांमधून केल्या जातात. विशेष म्हणजे कृष्णा देशभरातील टियर 2 आणि 3 शहरांमध्ये संकलन केंद्र सुद्धा सुरू करते, ज्यामुळे अचूक आणि वेळेवर केलेल्या निदानामुळे रुग्णाला जीवदान सुद्धा मिळू शकतं. याच कृष्णा डायग्नोस्टिक्सच्या पॅथॉलॉजी विभागाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉक्टर मनीष कारेकर सध्या आपल्यासोबत आहेत. सगळ्यात आधी आपण त्यांचं कार्यक्रमात स्वागत करूयात. नमस्कार डॉक्टर, खूप खूप स्वागत आहे. खरं तर गेल्या 2 वर्षांपासून डॉक्टर मनीष कारेकर हे कृष्णासोबत कार्य करतायत. याशिवाय गेल्या 17 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये ते काम करतायत. त्यांना प्रदीर्घ असा अनुभव सुद्धा आहे. विशेष म्हणजे पॅथॉलॉजी क्षेत्रातील विविध रोगनिदान चाचण्या आहेत, यामध्ये ते तज्ज्ञ आहेत आणि कृष्णाच्याच देशभरातील सेंटर्समधून होणाऱ्या ज्या काही विविध चाचण्या आहेत त्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सुद्धा डॉक्टर मनीष कारेकर यांच्याकडेच आहे. आज आपण विशेष करून हृदयरोगाशी संबंधित असणाऱ्या ज्या चाचण्या आहेत याविषयी डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, सगळ्यात आधी म्हणजे हृदयाचं काम नेमकं कसं चालतं हे जाणून घ्यायचंय. हृदय हे म्हणजे खूप महत्त्वाचा असा अवयव आहे. तर हृदय जेव्हा गर्भात बाळ असतं तेव्हा 21व्या दिवशी जे हृदयाचे ठोके जे चालू होतात ते माणूस विलीन होईपर्यंत ते चालूच राहतं. तर हृदयाला जसं सांगायचं म्हणजे एक स्नायूचा 4 कप्प्याचा खोका असतो. डावीकडे 2 कप्पे असतात, उजवीकडे 2 कप्पे असतात. तर डाव्या कप्प्यात ऑक्सिजनयुक्त रक्त हे फुफ्फुसामागे लंग्स थ्रू डाव्या कप्प्यात येतं. तिथून मग पूर्ण शरीरात वेगवेगळ्या अवयवात जसं मेंदू आहे, किडनी आहे, तिकडे ते सगळीकडे खाद्य आणि ऑक्सिजन सगळ्यांना ते पोचवतं रक्तधमनीच्या मार्गे. तिथे सगळं ते ऑक्सिजन मिळाल्यानंतर हे सगळं रक्त परत उजव्या कप्प्यात जातं हृदयाच्या आणि मग ते हृदयाच्या उजव्या कप्प्यातनं ते परत फुफ्फुसात जातं. फुफ्फुसातनं त्याचं परत ते ऑक्सिजन त्याला मिळतं आणि तिथून परत ते डाव्या कप्प्यात जाऊन असं हे सर्क्युलेशन चालू राहतं. याच्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जसं ऑक्सिजन हे प्रत्येक पेशीला लागतं तसंच हृदयाला पण लागतं, कारण की एनर्जी हृदयाला मिळणार कुठून. तर हृदयाला प्रामुख्याने 3 रक्तधमनी असतात. त्या 3 रक्तधमनी हृदयाच्या प्रत्येक पेशीला ऑक्सिजन आणि खाद्य पुरवते. तर प्रामुख्याने प्रौढात जे पण हृदयाचे जे पण विकार होतात तर या रक्तधमनीमध्ये काही अडथळा निर्माण झाला की त्याच्यामुळे होतं. तर हे संक्षिप्तात हृदयाची जी कार्यपद्धती आहे ती अशी असते. खऱ्या अर्थाने हृदय कशा पद्धतीने काम करतं हे तर तुम्ही सांगितलं. आता सर्वसाधारणपणे हृदयरोगाशी संबंधित असणाऱ्या चाचण्या नेमक्या कोणत्या सांगता येतील? तशा बऱ्याच आहेत, पण प्रामुख्याने काही सांगायच्या म्हणजे एक लिपिड प्रोफाईल जे आपण म्हणतो, ज्याला म्हणजे चरबीची जात असं सामान्य भाषेत म्हणतात. मग त्याच्यात वेगवेगळे घटक असतात. एक टोटल कोलेस्ट्रॉल आम्ही म्हणतो, एक ट्रायग्लिसराईड्स म्हणून एक प्रकार असतो, एक HDL कोलेस्ट्रॉल म्हणजे हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल म्हणजेच गुड कोलेस्ट्रॉल असं त्याला म्हटलं जातं. एक LDL कोलेस्ट्रॉल ज्याला आम्ही म्हणतो, ज्याला आपण बॅड किंवा वाईट कोलेस्ट्रॉल असं म्हणतो. मग एक VLDL म्हणून एक पद्धत असतं. तर लिपिड प्रोफाईलमध्ये प्रामुख्याने 5 गोष्टी येतात. अजून एक काही टेस्ट आहेत लिपिड प्रोफाईलमध्ये, ज्याला आपण एक ॲपोलायपोप्रोटीन A, लायपोप्रोटीन A, ॲपोलायपोप्रोटीन B अशी त्याची नावं आहेत. हे प्रामुख्याने काय करतं, जर तुम्हाला लहानपणापासून जर हृदयाचा किंवा कोलेस्ट्रॉलचा काय विकार असेल तर ह्या 3 प्रोटीन्स आहेत ॲपोलायपोप्रोटीन्स, हे मदत करतात. ह्याच्या पुढे जायचं तर काही नवीन टेस्ट आहेत जसे HSCRP आम्ही म्हणतो, की जर तुम्हाला हृदयाचे विकार चालू होत आहेत ते आपल्याला काही कळून येतात. एक HS-troponin I म्हणून एक टेस्ट आहे, हे पण HSCRP पेक्षा थोडी वरच्या पातळीची टेस्ट आहे. HSCRP पेक्षा थोड्या आधी प्रॉब्लेम काय ते सांगतं. समजा कोणाला हृदयविकाराचा झटका आलेला आहे तर त्याच्यासाठी काही टेस्ट वेगळ्या असतात, ज्याला आपण ट्रोपोनिन I म्हणतो, ट्रोपोनिन T म्हणतो. एक CPK-MB म्हणून एक टेस्ट आहे.
एक पर्टिक्युलर असा आजार असतो ज्याच्यात हृदय कालांतराने त्याची साईज ही वाढते. तर काही टेस्ट आहे, त्याची नाव आहे आम्ही NT ProBNP किंवा ProBNP असे काही टेस्ट आहेत. तर ह्या काही कॉमन टेस्ट आहेत जे आपण हृदयविकारासाठी करतो. हे प्रौढ अवस्थेत हृदयविकार असलेले टेस्ट आहेत. नाही, पण तुम्ही ही सगळी आता नावं सांगितली, खरी कोणालाही ऐकून थोडी मनात भीती वाटणारच. तर मुळात कुठल्याही पेशंटने कशा प्रकारे मनामध्ये ही भीती बाळगू नये यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आता कसं आहे, आपण हृदयविकाराचे टेस्ट कोणत्या कारणासाठी करतो याच्यावर ते आधारित आहे. प्रामुख्याने 2 कारणं असतात. एक तर तुम्हाला लक्षणं आहे आणि तुम्हाला रोग आहे की नाही ह्याच्यासाठी. दुसरं तुम्हाला लक्षण नाही आहे पण तुम्हाला तो धोका होणार आहे की नाही होणार आहे त्याच्यासाठी आपण करतो. दोन्ही सिच्युएशन्समध्ये मी असं सांगेन घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे. का? कारण की रोगनिदान झालं तर त्याच्यानंतर आता सायन्स एवढं अद्ययावत झालेलं आहे की औषधं म्हणा किंवा काही प्रोसिजर्स म्हणा हे एवढे चांगल्या पद्धतीने आलेले आहेत आणि ते भारतात सगळीकडे अवेलेबल आहेत. Tier 1 सिटीज म्हणा किंवा Tier 3 सिटीज म्हणा. तर भीती बाळगण्याची काहीच गरज नाही आहे प्रामुख्याने. नाही, आणि कुठल्याही रुग्णाने खरंच भीती बाळगण्याची गरज नाही, कारण योग्य निदान जे आहे कृष्णा डायग्नोस्टिक्सच्या विविध सेंटर्सच्या माध्यमातून, या चाचण्यांच्या माध्यमातून होत असतं. पण चाचण्यांच्याही आधी मुळात अनेकांना हे हृदयाशी संबंधित आजार कोणते आहेत याबद्दलच विशेष माहिती नसते. तर थोडंसं याबद्दल आपल्या प्रेक्षकांना सांगू शकाल का? हो, तर प्रामुख्याने मी फक्त प्रौढावस्थेतल्या हृदयविकाराबद्दल सांगेन. कारण की कसं आहे, जन्मता काही अर्भकांना त्रास होता, छोट्या मुलांना त्रास होता, तर त्याबद्दल मी काही सांगणार नाही. तर काय हृदयात जसं मी आधी सांगितलं की हृदय काम करतं, जे 3 रक्तधमनी असतात. तर त्या 3 रक्तधमनी हे हृदयाच्या पेशींना सगळं पोषण पुरवतं. आता काय होतं की जर त्या रक्तधमनीमध्ये जर काही अडथळा आला तर मग हृदयाचं जे कार्य करण्याची प्रक्रिया आहे त्याच्यात अडथळा निर्माण होतो. आता हा रक्तधमनीत अडथळा जर कालांतराने दीर्घकाळाने हळूहळू होत असेल तर त्याच्यामुळे काय होतं की हळूहळू रक्तपेशींना जो पुरवठा आहे कमी मिळतो आणि मग ते हळूवारप्रमाणे दीर्घकालीन त्यांचं मृत्यू होतो. आणि मग हे कसं आहे, लगेच कोणत्या पेशंटला किंवा त्या व्यक्तीला जे हे प्रक्रिया हळूहळू चालू आहे ते त्यांना कळून येत नाही. पण मग त्याचे छोटी छोटी लक्षणं असतात, जसं त्याला दम लागणे किंवा अजून काही लक्षणं असतात. तर कालांतराने याला आपण क्रॉनिक इशिमिक हार्ट डिसीज म्हणतो. क्रॉनिक म्हणजे ज्याला भरपूर वेळ लागतो. तर हा एक प्रकार आहे. आता अडथळा कशाने होतो तर कॉमनली कोलेस्ट्रॉलचे जे पण ब्लॉक्स होतात, तर कोलेस्ट्रॉल आणि कॅल्शियम हे एकत्र येऊन ते रक्तधमनीला अडथळा निर्माण करतं आणि मग त्याचा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. हा झाला क्रॉनिक इशिमिया, आम्ही म्हणतो की कालांतराने होणारा एक हृदयविकार. पण आपण जे आता कॉमनली लोकांना माहिती आहे की हृदयविकाराचा झटका ज्याच्याने आकस्मिक होतो आणि लगेच कधी कधी माणूस मृत्युमुखी पडतो, तर त्याला आपण ॲक्यूट कॉरोनरी सिंड्रोम्स म्हणतो. याच्यात काय होतं की काही लोकांना लक्षणं असतात, काही लोकांना अजिबात लक्षणं नसतात. आपण बरेचशा न्यूज वगैरेमध्ये पण हे बघत आलोच आहे. तर काय होतं की आकस्मिक ती रक्तवाहिनी किंवा रक्तधमनी ही आकुंचन पावते आणि मग ती लगेच उघडत नाही. हृदयाचं कसं आहे की अर्ध्या तासापेक्षा जास्त जर त्याला ऑक्सिजनचा पुरवठा नाही मिळाला की ते पेशी मृत्युमुखी पडायला लागतात. आणि मग त्याच्यानंतर त्या तीव्र हृदयविकाराचा झटका येऊन मग हृदय थांबून मग तो मृत्युमुखी पडू शकतो. तर प्रामुख्याने या 2 हृदयविकार आहेत. एक जे हळूहळू होतं ज्याला आपण क्रॉनिक इशिमिक हार्ट डिसीज म्हणतो, आणि एक जे लगेच होऊन लगेच माणसाला जीवाला धोका करतो त्याला आपण ॲक्यूट कॉरोनरी सिंड्रोम्स म्हणतो. नाही, आता हे साधारण हृदयरोगाशी संबंधित आजार तर तुम्ही सांगितले खरं, पण मग अशी बोलताना म्हणालात की काही जणांना लक्षणं दिसतात आणि काहींना दिसत नाही. तर या लक्षणांविषयी जाणून घ्यायचं आहे. एक तुम्ही दम लागणं हे लक्षण सांगितलं, आणखीन विस्तृत सांगता येईल का कोणती कोणती साधारण ढोबळ मारण्याची लक्षणं असतात? प्रामुख्याने एक जसं मी सांगितलं की हृदय पूर्ण शरीराला ऑक्सिजन देतं. तर जर ते ऑक्सिजन देण्याची पात्रता, तर हृदय साधारण एका प्रौढात 60 ते 70च्या स्पीडनी धावत असतं. प्रत्येक वेळेला एक साधारण 70 ml ते रक्त डाव्या कप्प्यातनं पूर्ण बॉडीला सर्क्युलेट करतं. काय होतं की जसं कालांतराने जर हृदयाला काही इजा झालेली आहे तर ती त्याची कॅपॅसिटी कमी होते. त्याच्यामुळे
प्रामुख्याने काय होतं की सर्वात कॉमन इज धाप लागणे किंवा दम लागणे, जे नॉर्मली आपण समजा एक फ्लाईट ऑफ स्टेअर्स किंवा एक माळा चढू शकत असू, पण कालांतराने ते लगेच नाही चढता येत, धाप लागते. अजून एक कॉमन ज्याला आपण एक म्हणतो की डिस्निया ट्रेस. डिस्निया म्हणजे धाप लागणे. रात्री झोपल्यावर साधारण 2-3 तासानंतर दम लागून श्वास कोंडून झोप उडणे, मग बसल्यावर मग ते व्यवस्थित श्वास घेऊन परत झोपणे, हे एक आहे. दुसरं म्हणजे आपण जेव्हा सकाळी काम करणं चालू करतो तेव्हा आपले दोन्ही पाय किंवा जे आपले अँकल्स जे आपण म्हणतो ते व्यवस्थित असतात, पण कालांतराने दिवसभर संध्याकाळी जे आपण येतो दोन्ही पायाला सूज येणे, मग ती सूज आपण एकदा आराम केला किंवा पाय वरती ठेवले की ती सूज परत बॉडीत जाणे. तर हे एक प्रामुख्याने काय होतं की हृदय हे व्यवस्थित काम करत नाही आहे, ह्याचं एक सॉफ्ट सिग्नल आहे. अजून एक जे आपण कॉमनली म्हणू शकतो की एक ड्राय कॉफ येऊ शकतो. ड्राय कॉफ एक कॉमन अजून एक कॉमन सिम्पटम आहे. तर हे 3 ज्या गोष्टी आहेत हे प्रामुख्याने तुम्हाला लक्षणं एक हृदयविकारासाठी असू शकतात. अशा पद्धतीने समजा जर लक्षणं एखाद्या रुग्णामध्ये दिसत आहेत असं आता समजलं, पण मग त्यानंतर त्यांनी नेमक्या कोणत्या चाचण्या करायला हव्या? अच्छा, आता ह्याच्यात कसं आहे, जसं एक लक्षण सांगायचं राहिलं की मी जे तुम्हाला सांगितलं की जे हळूवारप्रमाणे किंवा दीर्घकालीन हृदयाचा जो त्रास होतो त्याचे धाप लागणे वगैरे हे लक्षण असतात. पण जर आकस्मिक हृदयविकाराचा झटका आला तर त्याच्यात काय होतं की सिव्हिअर म्हणजे खूप तीव्र तुमच्या लेफ्ट हँड किंवा हृदयाच्या छातीला खूप जोराने तुम्हाला पेन होते, तीव्र वेदना होतात, चक्कर येऊ शकते, चक्कर येऊन तुम्ही पडू शकता. तर आता टेस्ट किंवा काय रोगनिदान करू शकतो. सर जर दीर्घकालीन आहेत की जसं आम्ही म्हणतो क्रॉनिक इशियम आहे, हळूहळू रक्तधमनी आकुंचन पाहते, त्याच्यात कॉमन एक टेस्ट जी आपण म्हणतो की लिपिड प्रोफाईल आहे. तर लिपिड प्रोफाईलमध्ये कोलेस्ट्रॉलचा, टोटल कोलेस्ट्रॉलचा नॉर्मली जे आपण रिकमेंड करतो हे एक नॅशनल कोलेस्ट्रॉल इरॅडिकेशन प्रोग्राम NCPच्या हे काही गाईडलाईन्स आहेत, ग्लोबल गाईडलाईन्स आहेत, त्याच्याप्रमाणे आयडियली ते 200च्या खाली पाहिजे टोटल कोलेस्ट्रॉल. बॅड कोलेस्ट्रॉल जे आपण म्हणतो जे LDL कोलेस्ट्रॉल ते ॲक्च्युली आम्ही ऑप्टिमल जे रिकमेंडेड आहे ते 100च्या खाली लागतं. 150च्या वर इज नॉट अ गुड साईन. ट्रायग्लिसराइड्स आहेत, तर ट्रायग्लिसराइड्स हे असं असतं की आपण जे इमिजिएट जे डाएटमधले जे पण चेंजेस आहेत किंवा तुम्ही जर 2 आईस्क्रीम खाल्लात 1 दिवस पहिले किंवा दही खाल्लं तर जे पण तुमचे ते इमिजिएटली तुमच्या बॉडीच्या सर्क्युलेशनमध्ये येतं, पण कालांतराने त्याचं बॅड कोलेस्ट्रॉलमध्ये रूपांतर होतं. तर हे नंतर HDL आहे. HDL म्हणजे एक गुड कोलेस्ट्रॉल. तर गुड कोलेस्ट्रॉल काय करतं, तुमचं जे LDL बॅड कोलेस्ट्रॉल आहे त्याची मात्रा ते कमी करतं, त्याच्यामुळे तुम्हाला एक प्रोटेक्टिव्ह इफेक्ट मिळतं. नंतर जे काही अजून टेस्ट आहे ज्याचं आपण ॲपोलायपोप्रोटीन A आणि B म्हणतो, तर ॲपोलायपोप्रोटीन A हे गुड कोलेस्ट्रॉल बरोबर ते एकत्र काम करतं, ॲपोलायपोप्रोटीन B हे बॅड कोलेस्ट्रॉल बरोबर काम करतं. नंतर एक लायपोप्रोटीन A म्हणून एक टेस्ट असते. त्या लायपोप्रोटीन A टेस्टचं असं काम असतं की तुम्हाला जर अनुवंशिकरित्या जर काही प्रॉब्लेम होत असेल तर मग तुम्हाला ती टेस्ट प्रिव्हेंटिव्हमध्ये करू शकतो. म्हणजे तुम्हाला कळतं की हां हे जर हायर साईडला आहे तर मग तुम्हाला खूप स्वतःची काळजी घेणं, डाएट एक्सरसाइज हे करणं गरजेचं आहे. अजून काही टेस्ट आम्ही जे म्हणू ते एक HSCRP म्हणून टेस्ट आहे. तर CRP हे प्रामुख्याने जर कुणाला काही इन्फेक्शन झालं असेल, बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा काय, तर त्याच्याने कळतं. पण एक दुसरी टेस्ट आहे हाय सेन्सिटिव्ह, म्हणजे जर कमी मात्रा म्हणजे आम्ही ज्याला म्हणतो 1च्या खाली असेल तर हृदयाला काही युजली प्रॉब्लेम नाही आहे, 1 ते 2 असेल तर मॉडरेट रिस्क असते, 2 ते 3 तर तुम्हाला अजून काही टेस्ट करण्या गरजेचे आहेत. अजून एक टेस्ट आहे ज्याला आपण HS ट्रोपोनिन I म्हणतो, हाय सेन्सिटिव्ह ट्रोपोनिन I. हे एक कार्डियक रिस्क स्ट्रॅटिफिकेशन म्हणून एक प्रकार आहे की कोणत्या मनुष्याला हार्टचं धोका किती होऊ शकतो याच्यासाठी एक ही प्रिव्हेंटिव्ह टेस्ट आहे. याच्यात युजली मेल्स आणि फिमेल्सची रेफरन्स रेंज वेगळी असते. फिमेल्समध्ये <4 आम्ही म्हणतो, मेल्समध्ये <6 म्हणतो. नंतर अजून काही टेस्ट आहेत ज्याला जसं मी सांगितलं की ज्यांना हळूहळू दीर्घकालीन रित्या जर रक्तधमनी ऑक्सिजन नीट पुरवत नसते तर हळूहळू रक्तपेशी जे तुमच्या रक्तपेशी नाही सॉरी हृदयाच्या पेशी जे मरण पावतात त्याच्यामुळे काय होतं की हृदय हळूहळू साईजनी वाढतं. मग हे किती वाढतं आहे आणि कितपत वाढतं आहे याच्यासाठी एक टेस्ट आहे ज्याला मी NT-proBNP म्हणतो. त्याचं नावच आहे, जरा मोठं नाव आहे, पण मग त्याची जर प्रमाण वाढलं तर आपल्याला कळतं की नाही हृदयाची साईज वाढते. मग डॉक्टर अजून काही तुम्हाला टेस्ट किंवा ट्रीटमेंट किंवा औषधं चालू करू शकतात. आता हे झाले तुमचे टेस्ट जे
हळूवार किंवा दीर्घकालीन बरोबर. हृदयासाठी आहेत. पण जर हृदयविकाराचा आकस्मिक झटका आला तर ऑब्व्हियसली पहिल्या गोष्टी जे होतात ह्या टेस्ट ॲक्च्युली हॉस्पिटलमध्येच होतात. ॲडमिट केलं की पहिले एक ECG झालं की कन्फर्मेशनसाठी ह्या टेस्ट होतात. त्याच्यातलं एक ट्रोपोनिन आय म्हणून एक टेस्ट आहे, एक CPK-MB म्हणून टेस्ट आहे, एक TROP-T म्हणून टेस्ट आहे, अजून काही टेस्ट आहे ज्याला आम्ही म्हणतो की जसं CPK-MB, LDH. तर ह्या टेस्टनी तुम्हाला आकस्मिक हृदयविकाराचा झटका आला तर हे तुम्हाला कळून येतं. नाही, आणि नक्कीच खऱ्या अर्थाने कृष्णा डायग्नोस्टिक आणि हृदयरोगाशी संबंधित ज्या चाचण्या आहेत याविषयी आणखीन सुद्धा आपल्याला डॉक्टर मनीष यांच्याकडनं जाणून घ्यायचे. पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सामसंजीवनी. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सामसंजीवनीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कृष्णा डायग्नोस्टिक आणि हृदयरोगाच्या चाचण्या याविषयी आपण जाणून घेतोय. डॉक्टर मनीष कारेकर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. सर, आतापर्यंत हृदयरोगाचे तुम्ही आजार कोणाला होऊ शकतो, लक्षणं सांगितली, कुठल्या चाचण्या करायला हव्या याही सांगितलं. पण प्राधान्याने हे नेमकं कुणी करायला हवं हे सांगू शकाल का? खूप चांगला प्रश्न आहे. तर प्राधान्याने आपण कसं सांगू शकतो की नंबर 1 की ज्यांना लक्षणं आहेत, जसं मी लक्षणं तुम्हाला आधी सांगितली, ज्या ज्या प्रौढांना ही लक्षणं आहेत, जसं दम लागणे, पायाला सूज येणे, थकवा, कधी चक्कर येणे किंवा कधी कधी मधून छातीत दुखणे, डाव्या साईडला दुखणे, हे एक ग्रुप आहे ज्यांना हे करणं गरजेचं आहे. दुसरं ग्रुप की ज्यांच्या नातेवाईक, प्रामुख्याने आई बाबा यांना जर हृदयविकाराचे काही त्रास होऊन गेलेले आहेत तर त्यांच्या मुलांनी किंवा मुलींनी हे करणं गरजेचे आहे. तर कधी तर साधारण 35 नंतर हे टेस्ट करणं गरजेचं आहे. सेकंड इम्पॉर्टंट ग्रुप जे म्हणेन ज्यांना मधुमेह आहे, डायबिटीज आहे. कारण की डायबिटीज काय होतं की तो पण एक दीर्घकालीन एक आजार आहे. त्याच्याने ग्लुकोजचं प्रमाण किंवा शुगरचं प्रमाण वाढतं. पण जर ते कंट्रोल नाही राहिलं तर मग बाकीच्या गोष्टींमध्ये पण त्रास होतो. तर प्रामुख्याने कोलेस्ट्रॉलची लेवल डायबिटिक्समध्ये हाय असते. म्हणून आम्ही रिकमेंड करतो की जे डायबिटिक्स असतील त्यांनी पण ही टेस्ट, हृदयविकारासाठी टेस्ट करणं गरजेचं आहे. सेकंड, आता सगळीकडे हे म्हणतात की सिटिंग इज अ न्यू स्मोकिंग. तर जे पण स्मोकर्स आहेत, क्रॉनिक स्मोकर्स आहेत किंवा इवन ओकेशनल स्मोकर्स आहेत, त्यांनी पण हृदयासाठी ह्या टेस्ट करणं गरजेचं आहे. कारण की हे प्रूवन रिस्क आहे इन न्यूमरस पेपर्स सिन्स पास्ट 25 to 30 years की स्मोकिंग हॅज डायरेक्ट रिलेशन टू हार्ट प्रॉब्लेम. सेकंड जे हायपरटेन्सिव्स आहेत, ज्यांचं ब्लड प्रेशर जास्त असतं. तर ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब. तर रक्तदाब जास्त असल्यामुळे हृदयाला त्याच्या रक्तदाबावर काम करावं लागतं, म्हणून त्याच्यावर जास्त त्राण येतो. आणि त्याच्याबरोबर जरी बॉर्डरलाईन काही कोलेस्ट्रॉलमध्ये चेंजेस असतील किंवा डायबेटिक असतील तर मग परत त्याचा धोका खूप जास्त वाढतो. सेकंड, जसं मी सांगितलं तुम्हाला की अजून एक जो मेजर किलर आहे करंटली, ज्याला आपण ओबेसिटी किंवा लठ्ठपणा म्हणतो. तर लठ्ठ म्हणजे हे थोडक्यात सांगायचं म्हणजे जर बेरीज वजाबाकी कोणीही करू शकतं. तर जर तुमची हाईट सेंटीमीटर्समध्ये साधारण 166 आहे किंवा 165 आहे तर तुम्हाला 100नी वजा करायचं आहे त्याला. म्हणजे 66 किलो हे तुमचं आयडियल पाहिजे. त्याच्यात जर 5 ॲड केलं तर होतं 70. तर जर तुमचं साधारण 70 किंवा तुमचं आयडियल वेटपेक्षा एक 10 kgs जास्त असेल तर तुम्ही लठ्ठपणा आहे असं सांगू शकता. ते ऑनलाईन पण बरेच कॅल्क्युलेटर्स अवेलेबल असतात. आम्ही एक बॉडी मास इंडेक्स म्हणून एक प्रकार म्हणतो. तर ते जर तुम्ही तुमचं वजन आणि हाईट टाकली तर बॉडी मास इंडेक्स जर तुमचा 25च्या वर असेल म्हणजे तुम्ही लठ्ठ आहात. 28च्या वर असेल तर तुम्ही लठ्ठच्या अजून वरच्या पातळीवर आहेत, म्हणजे तुम्हाला जास्त धोका असू शकतो. तर हे आम्ही जे मॉर्बिड ओबेसिटी म्हणतो, ज्यांचा बॉडी मास इंडेक्स 28च्या वर आहे, ह्या लोकांनी पण ह्या टेस्ट करणं खूप गरजेचे आहे. तर साधारण हे जे वेगवेगळे ग्रुप्स आहेत प्रौढांमध्ये, त्यांनी हे हृदयविकाराच्या जे टेस्ट आहेत ते करणं गरजेचे आहे. आणि साधारण या चाचण्या करण्याच्या आधीची काय तयारी असते का, आणि त्याशी संबंधितच म्हणजे हृदयरोगाच्या उपचारानंतर मग नेमक्या कोणत्या चाचण्या करायला हव्या? आता प्रामुख्याने जे हृदयविकाराचे टेस्ट आहेत ते कोलेस्ट्रॉल किंवा लिपिड प्रोफाईल हे खूप इम्पॉर्टंट असतो. म्हणून एक आम्ही साधारण 12 तासचं अनुषापोटी राहणं आम्ही रिकमेंड करतो. आणि त्याच्याबरोबर एकदा अनुषापोटी राहिलं की त्याच्यावर बाकीच्या टेस्ट तर डेफिनेटली करूच शकतो. तर अनुषापोटी राहणं म्हणजे नेमकं काय, तर तुमचं जेव्हा रात्री जेवण झाल्यानंतर तुम्ही पाणी पिऊ शकता. पाणी सोडून बाकी काही नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी पण जर तुम्हाला पाणी प्यायचं तर पिऊ शकता. तर समजा रात्री 10 वाजता तुम्ही ताटावर न उठला, तुम्ही हात वगैरे धुतले की घड्याळाकडे बघायचं, एक्झॅक्टली
12 आवर्स नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या लॅबमध्ये किंवा अजून कुठे जाऊन तुम्ही ब्लड देऊ शकता. नंतर जे तुम्ही आय थिंक विचारलं की हृदयविकारानंतर हो. कोणते टेस्ट करणं गरजेचं आहे, तर ऑब्व्हियसली तुम्हाला डॉक्टर तर लिहून देतातच, पण साधारणपणे एक औषधं तुम्हाला डिस्चार्ज मिळाला किंवा तुमची ॲक्यूट ट्रीटमेंट संपली की एक साधारण फर्स्ट मंथ नंतर किंवा 4 आठवड्यानंतर आम्ही रिकमेंड करतो की एक बेसिक लिपिड प्रोफाईल करून घ्या. काही औषधं अशी असतात ज्याच्यामुळे शुगरचं प्रमाण वाढू शकतो. तर आम्ही एक HbA1c म्हणून टेस्ट असते, कारण की एनी स्ट्रेस कोणत्याही गोष्टी जेव्हा स्ट्रेस होतो तेव्हा ग्लुकोजचं प्रमाण वाढतं. हृदयाचा विकार झाला की ऑब्व्हियसली स्ट्रेस असतो तर शुगरचं प्रमाण वाढू शकतो. त्याच्याने अजून काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर एक 4 आठवड्यानंतर फास्टिंग, पोस्ट लंच ग्लुकोज, HbA1c, एक युरिनची टेस्ट प्रामुख्याने करणं गरजेचं आहे, कारण की जसं हृदय हे बाकीच्या तुमच्या अवयवांना ऑक्सिजन पुरवतं, तर किडनी पण खूप इम्पॉर्टंट अवयव आहे. आणि किडनी असा अवयव आहे की ते मॅक्झिमम इजा सहन करतं आणि लगेच लक्षणं देत नाही. म्हणून एक युरिनची टेस्ट करून त्याच्यात प्रथिनं किंवा प्रोटीन्स जात आहेत का हे बघणं गरजेचं आहे. काही वेळेला कसं होतं की एकदा हृदयविकाराचा झाला की तुम्ही ऐकलं असेल की रक्त पातळ होण्यासाठी काही औषधं दिले जातात. तर ते कॉमनली जे औषधं असतात त्यांचं एक मॉनिटरिंग करणं गरजेचं आहे, कारण की आपलं नॉर्मली रक्त एक साधारण 2.5 ते 3 मिनटात किंवा 6 ते 9 मिनटात गोठतं, पण त्या औषधांमुळे ते लगेच गोठत नाही. तर मग तुम्हाला काही पथ्य पाळावी लागतात, काही औषधं घ्यावी लागतात आणि काही औषधं घेऊ पण नाही शकत, काही खाद्य पण तुम्ही नाही घेऊ शकत. म्हणून एक PTINR म्हणून आम्ही एक टेस्ट ॲडवाईज करतो. जर ती औषधं तुम्हाला डॉक्टर देत असतील तर तेच तुम्हाला लिहून देतात की ही टेस्ट करणं गरजेचं आहे. तर PTINR ही एक टेस्ट आहे ज्याच्यामुळे तुम्हाला कळतं की तुमचं रक्त किती पातळ आहे आणि तुम्हाला परत पुढे हृदयविकाराचा काय त्रास होऊ शकतो की नाही होऊ शकत. तर ह्याच्या व्यतिरिक्त लिपिड प्रोफाईल आहे किंवा जसं मी म्हटलं NT-proBNP आहे की हृदय एकदा त्याला डॅमेज झालं की ते किती कसं प्रोग्रेस होत आहे, की ते तिथे स्टॅटिक आहे की अजून त्याला काही प्रॉब्लेम होतो, ह्याच्यासाठी ह्या टेस्ट प्रामुख्याने आपण सांगतो. नाही, आणि नक्कीच खऱ्या अर्थाने कोणताही व्यक्ती हृदयरोगाशी संबंधित कुठलाही आजार तुम्हालाही असेल किंवा आणखीन कोणतेही आजार असतील, पण तुम्हाला अचूक निदान जर हवं असेल, अचूक रोगनिदान होणं आवश्यक आहे आणि यासाठी जर तुम्ही शोधत असाल तर आजच तुमच्या जवळच्या कृष्णा डायग्नोस्टिक्सच्या सेंटरवर जा आणि नक्कीच तुमची चाचणीही करून घेऊ शकता. सर, खरंच तुम्ही इथे आलात, इतकं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. यानंतर साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.